झालं काम? थोडं राहिलंय. अजून बाकीच आहे का? तुमची नाईक फॅमिली फक्त तोंड चालवण्यात फास्ट आहे असं वाटतंय, कामाच्या बाबतीत बोंब. भाऊराव नाईकांची नात एवढं स्लो काम करते, शोभतं का? सारखं सारखं भाऊंचं नाव घ्यायची काही गरज नाही. जे काम दिलंय ना ते करतेय पूर्ण. हो, अँगर नाही. चिडचिड करण्यापेक्षा जर कामावर फोकस केला असतास ना तर आतापर्यंत झालं असतं काम. या चेक करा, नाही तर अजून काहीतरी बाकी असतं. अरे यार, जरा उशीर झाला. थोड्या वेळापूर्वी दिलं असतं ना तर ठीक होतं. आता वेळ गेली. हे मध्ये चिडण्यात तू टाइमपास केला नसतास ना तर डेडलाईन मिस नसती झाली. आता काय ना, माझी घरी जायची वेळ झाली. सो मी उद्याच चेक करेल. आता तोपर्यंत जरा बसून सगळं फाईन कर. गुड नाईट. अहो पण तुम्ही चेक पण केलं नाही आणि फाईन करायला सांगताय. बाईनं काम केलंय ते. तिनं किती चांगलं करायचा प्रयत्न केला तरी ते होत नाहीच. आता किती वेळ लागला तरी इथं थांबून हे काम फाईन करायचं आणि मगच घरी जायचं. चला कामाला लागा. अरे हो, वेळ झालीये. घरचे पण वाट बघत असतील. जायचंय काय घरी? मग आधी सांगायचं, जाऊ दिलं असतं मी. आता एक काम कर, म्हण की धैर्य सर प्लीज मी घरी जाऊ का? म्हण. चल 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 चल, जायचंय ना खरंच घरी? बोल 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 बोल. मी घरी जाऊ का? असं कसं? प्लीज म्हणायला भाऊराव येणार आहेत. बोल पटकन. प्लीज. नाही, असं कसं? सगळं कसं असं एका सेंटेन्स मध्ये आलं पाहिजे. चल 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 चल, हे आधीच वेळ कमी आहे, लवकर बोल. धैर्य सर. हा, पुढं. मी प्लीज घरी जाऊ का? जा. चहाचा कप बाहेरच ठेवलाय. मग तुम्ही कशाला आत आलाय? तुम्ही पण त्या कपासोबत बाहेरच बसायचं नाही का? हा, 100 रुपये द्या. सुट्टे नाहीत माझ्याकडे. अयो, म्हणजे आज वर कमाई लय झालेली दिसत्या. बघितलं का, केलं की सगळं होतंय. दीपे तू जरा थंड घे. काय वरची कमाई विमाई केलेली नाही. बाजारासाठी ठेवलेले 500ची नोट आहे माझ्याकडे. अरे देवा, तू तुमच्या जिंदगीवर साधं वर कमाईत 100 रुपये काढता येत नाही तुम्हाला? अगे ते बिस्किटाच्या पुढ्यात बिस्किट काढणे एवढं सोपं आहे? सदान कदा खादीचा विषय डोक्यात असल्यावर वर कमाईतले पैसे कसे काढता येतील? तुम्ही जर हे सगळं केलं नाही तर आपलं काय होणार आहे काय माहिती. अहो, एवढी चांगली सरकारी नोकरी आहे, काय उपयोग? अगे दीपे, माझी काय चूक आहे याच्यात? तिथं ऑफिस मध्ये कुणाकडे काय मागायला जायच्या आधी लोक स्वतःहून देतात माझ्याकडे आणि म्हणतात अरे हे तर भाऊरावांचे नातू, हे पण त्यांच्यासारखेच प्रामाणिक असणार. यांना लाच द्यायला गेलो तर आपलीच बदनामी झाल्यासारखं होईल अशी भीती आहे त्यांना. भीती. मी काय करू? काय त्या भीतीचं कौतुक सांगतायचा? नाही, तुम्ही की नाही काम करा. कामावर जायसाठी नाही खिशावर एक बिल्ला करून घ्या. श्री भाऊरावांचे नातू 100% प्रामाणिक. आणि हातात कटोरा आला नाही मग काढा तो बिल्ला.
लोकांना कळायला नको भाऊरावांचा नातू भीक मागतोय ते. बोलायचा दीपे मी कुठं बोलालो, तूच बोलतेस सगळं. तोंड बंद करा. काय एक शब्द पण बोलायचं नाही तुम्ही. बॅग ठेवलीस गाडीत? हो. बास्केट पण नेऊन ठेव, मी आलेच. धैर्य, उशीर झाला. काय रे, काही गडबड? आई अगं सगळं एकदम परफेक्ट आहे, कसलीच गडबड नाही. पाणी. भाऊजी, अहो ते तुमच्या हाताला काय झालंय? ते काही नाही, खर्चटलंय जरासं. बघू. एवढं काळजी करण्यासारखं काही नाही. अरे पण आई अगं ठीक आहे. ते मी जरा तुझ्या दयामामाकडे जाऊन येते. आई अगं एवढ्या रात्री एवढा लांबचा प्रवास करणार आहेस तू? दिवसा निघाले की दिवस सगळा त्यातच मोडतो बघ. आता पटकन जाऊन येते ना. आई अगं पण कशाला जायचंय? असे गेले की भेट पण होईल ना. बरेच दिवस आम्ही भेटलो नाही. हे बघ, ते भेटायचं होईल नंतर, तुला जायची काही गरज नाही. अरे पण हे बघ, अशी गेली आणि अशी आले. आई भेट तर होईलच की, पण आता जाऊ नकोस. अरे पण आई एकदा नाही म्हणून सांगितलंय ना. हे बघ आई, तुझं इथं असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. कार्यक्रम ऑर्गनाईज केलाय मी. कसला कार्यक्रम? भाऊराव नायकांचा कार्यक्रम. त्यांची सार्वजनिक परीक्षा घेणार आहोत आपण, आणि ही परीक्षा त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची परीक्षा असणार आहे. प्रश्न एकच, ऑप्शन 2, आणि प्रश्नही एकदम सोपा. काय निवडणार? ऑप्शन ए शाळा, आणि ऑप्शन बी त्यांची लाडकी नात सावी. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देताना भाऊचा पडलेला चेहरा बघायला तू तर इथं पाहिजेच. पण फक्त परीक्षाच आहे ना. मधी पुढे ढकल ना, म्हणजे पुढची तारीख घे. आई हा दिवस आपल्याला बघायला मिळावा म्हणून मी एक एक पाऊल अतिशय कष्टानं टाकले, आणि तू हाच दिवस पुढे ढकल म्हणतेस. एवढी काय घाई आहे मामाकडे जायची? तुला काय सांगू मी आता, कुठल्या अडचणीत आहे मी. म्हणजे मामाला माझ्याकडून फोन लावायची इच्छा तू शेवटी पूर्ण करून घेतलीसच. लावतो फोन. अरे वा, भाच्याचा फोन. बोल भाच्या, बोल बोल. कशी काय आठवण काढली मामाची? आई यायला निघाली होती तिकडं, पण काय जरा 2 दिवस थोडं महत्वाचं काम आहे म्हणून काय तिला यायला जमणार नाही. तसं 2 दिवसानंतर काम उरकलं ना तर मी स्वतःच येतो की इराला घेऊन जायला. चालेल की. हा गडबड कुणाला आहे? मी यायच्या आधी तसं कळवल, फक्त वेळेवर तयार राहायला सांगते इराला. भाच्या तू म्हणशील तसं. हा ठेवतो. हा ठेव ठेव ठेव. बाय 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 बाय. हा खुश. आता फोन आलाय, 4 दिवसाने धैर्य येईल इकडं, आणि तू आपल्या इराला घेऊन जाईल तिकडे घरी. तिथं जाऊन महिनाभर राहील. लग्ना बिग्नाची काय बोलणी होणारच नाही. अजून महिन्याभरानं आपली पोर कंटाळून परत येईल. ए तसं काय बी होणार नाही. दरवेळी हेच ऐकत आले. यावेळी असं होणार नाही, तसं होणार नाही. झालं तर तेच. त्यापेक्षा मी काय म्हणते, एखादं चांगलं स्थळ बघून करून टाकू की पोरीचं लग्न. थोबाड बंद कर तुझा. मुजुमदारांची सून व्हायचं नशीब घेऊन आली माझी पोरगी. तिचं कन्यादान मी त्याच घरात करणार. अगं यावेळी इरा परत येणार नाही. आपण तिकडे जाणार पुढचं सगळं ठरवायला.
इरा आता मुजुमदारांच्या घरातच नांदणार आणि मी तिला मुजुमदारांना नांदवायला भाग पाडणार. पोरांनो, अरे त्याचं जाऊ दे, तुम्ही सांगा काय झालं काकी? अगं बघ की सावी अजून आली नाही. किती वेळ झाला, कधीपासून फोन लावते तर फोन पण उचला ना. काय करू काय पण कळना. असं कसं? सकाळी काय म्हटलेली काय यायला उशीर वगैरे होणार आहे असं काय? नाही ग, असं काही म्हणली नाही. काकू आम्ही जाऊन बघून येऊ काय कुठे दिसते ती? ए रीना चल. हा आलो काकी. आई काय आली? नाम लिहावर सावी हजर. सावी अगं किती वेळ, कधीचा जीव टांगणीला लागलेला माझ्या. तुला कधीपासून फोन करते तर फोन पण उचलत नाहीस. बाळा जरा फोन करून सांगायचं तरी की उशीर होणार आहे म्हणून. आम्ही काय समजायचं बरं? अगं आई ते गाडीवर होते ना, फोनचा आवाज नाही आला बघ, आणि जरा एक अर्जंट काम पण आलं होतं. अगं सावे उशीर येऊन बसलोय की आम्ही, ही काय पद्धत आहे काय तुझी? हा ना, आणि आपल्याला डिस्कस पण करायचंय ना सगळं. ते स्क्रिप्ट वगैरे काय काय तू करणार होतीस ना, आपल्याला नाही जमत बाई. आणि ते शूटिंग वगैरे काय काय कधी करायचंय ते? बरोबर, तुम्ही असं करा, तुम्ही ठरवा ते तुमचं काय ते. तोपर्यंत मी चहा टाकते. थांबा. बिस्किट पण घेऊन या काकी. हा का बा मोठी माणसं झालीत, आमच्याकडे कोण लक्ष देणार? चालू दे चालू दे, चांगलाय. एकदम मोठं ऑफिस, बसायला पॉस खुर्ची, एसी गारगार एकदम चांगलाय. सावे बरोबर आहे ना? महिन्याला टाइम टू टाइम पगार, चारी बाजून वर्कर. चहा मागितलं की समोर पिऊन चहा घेऊन उभा. आणि बॉस बॉस तर काय विचारूच नकोस, आपल्या सावीला समजून घेणारा. आता एक काम कर, म्हण की धैर्य सर प्लीज मी घरी जाऊ का? धैर्य सर पुढं मी प्लीज घरी जाऊ का? काय सावे बरोबर आहे ना सावे? सावी रडवलंच तिला. मस्करी करत हो तुम्ही. झाली का आता मस्करीची कुस्करी? तर सावे ठेवा ठेवा. वहिनी एक मिनिट. नीता वहिनी कुठे आहेत? त्यांना पण बोलवा की. नीता वहिनी या जरा इकडं. बघा आजचा ताजा ताजा नवा मूवी कसं वाटतंय? प्रज्ञाताई ना नेहमीच अशा भन्नाट रेसिपी आपल्याला पाठवत असते. हसता वगैरे येतं का नाही? जरा चांगलं हसू ठेव, समोरच्याला अपील झालं पाहिजे. काय मूर्खपणा चाललाय हा? ही पद्धत आहे बोलायची? मुजुमदारांचं चॅनल आहे. पुरुषाचं काम करायला घराच्या बाहेर पडली, पण काम वाटायला आलं हे लायकीचं. काय नशीब असतं ना एकेकाचं. ज्याला एवढा माज दाखवत होती, आज त्याच्याच ऑफिस मध्ये ही असली कामं करायला लागतात. आता तरी तिला कळायला पाहिजे की धैर्याच्या ऑर्डर्स फॉलो करणं हेच तिचं नशीब. मग वहिनी आहे की नाही? आजचा पण मूवी एक नंबर आहे का नाही? हो हो. शाळा मिळवण्याचा काही प्लॅन आहे काय? असं रोज नवीन नवीन मूवी बघत बसायचं? तुझ्या डोक्यात नेमका प्लॅन काय ते तरी सांग. मी एक कार्यक्रम ठेवलाय. कार्यक्रम? हो कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण मंत्र्यांना बोलवलंय. आणि आपले लाडके आदरणीय भाऊराव नाईक यांनाही बोलवणार.
आणि हे सगळे येणार? धैर्य मुजुमदारनं दिलेलं आमंत्रण नाकारायला मूर्ख नाही येत ते. येणार, सगळे येणार. तसं बोलणंही झालंय. आता फक्त भाऊ राहिलेत, पण त्यांचंही टेन्शन. एकेकाळी शिक्षण मंत्र्यांच्या उपकारामुळेच भाऊरावांना बुडण्यापासून वाचायला मदत झाली. त्या भाऊला बोलून काय करायचा? सत्कार करायचा त्याचा? सत्कार नाही. हा कार्यक्रम भाऊंसाठी कार्यक्रम नसणार, अग्निपरीक्षा असणार. कारण ह्या कार्यक्रमात मी भाऊंच्या लाडक्या नातीला फरशी पुसायला लावणार. आणि ज्या वेळेस भाऊ आतून पूर्ण हल्लेले असणार त्याच वेळेस मी त्यांना प्रश्न विचारणार. शाळा की सर? एकतर ती शाळा मला देऊन टाका, नाहीतर तुमच्या लाडक्या नातीची सगळी स्वप्न विसरून जा. बघूया शिक्षण महर्षी भाऊराव नाईक कोणतं ऑप्शन निवडता. आपली लाडकी नात सावी की एवढे वर्ष निष्ठेने जपलेली शाळा? कसा वाटला प्लॅन? लई मात चढलाय त्या धैर्याला. नाहीतर काय. आणि लईच चाललंय त्याच. तू सही कशाला केलीस ग? केलीस तिथं फाडता येत नव्हती होय तुला? भाऊना याच्यातलं काही कळतं कामा नाही. आधीच त्यांचा पीपी शूट झालाय. परत जर त्यांना असं काही कळलं ना तर. अरे काय झालं? ही रडायला की काय? माझ्या सोन्यासारख्या पुरीच्या डोळ्यात पाणी? काय नाही, आनंदाश्रू आनंदाश्रू. हा हा भाऊ, रडत नाहीये मी, आनंद अश्रूच आहेत. यांनी सांगितलं की फॉलोअर्स आता लय वाढायला लागलेत, पटापटा वाढायला लागलेत. हा आणि कोलॅबरेशनचं काम पण वाढायला लागलं ना आता. मग ते ऐकून जरा रडायला आलं, बाकी काही नाही. तुम्ही आता काळजी करू नका भाऊ, फक्त थोडे दिवस, नंतर मला काही नोकरीची गरज नाही बघा. हा आणि सोडताना अशी कच्च करून लात मार. मला पण बोलू, दोघं मिळून मारूया. कपरे देवी करू आणि अशी वेळ लवकर येऊ. चला जेवायला सगळे. पराग, माझ्यापासून काही लपवत तर नाही ना तुम्ही? तुमच्या पुस्तक काय लपवणार भाऊ आम्ही? नक्की. हे बघा, मी माझ्या सावीच्या डोळ्यांना चांगलं ओळखतो. आनंद अश्रू नक्कीच नव्हते ते. आनंदाश्रूच होते भाऊ, आनंदाश्रूच होते. आनंदाश्रूच होते भाऊ. अगं डबा आधी नीट ठेव बॅगेत. ठेवते ठेवते चप्पल. चल येते भाऊ, येते. नीट जागा पुरी. हो. उशीर होतो तुम्हाला, म्हणून एम्प्लॉईजच्या काळजीपोटी बॉस स्वतः न्यायला आला. आज वेळेत ऑफिसला पोहोचणार तू. असं बरं, भाऊ आहेत का? अरे ऐक की, ताज्या ताज्या बातम्या वाचतायत.
हे बघ धैर्य, हा धैर्य सर. बेटर. भाऊंना माहित नाहीये की मी तुमच्या इथं काम करते, त्यामुळे तुम्ही प्लीज त्याच्याबद्दल इथं काही बोलू नका. भाऊ आजारी आहेत, उगाच त्यांना त्रास होईल. आणि मला इथं कुठलाच तमाशा पण नाही करायचा. हो, आय सी. म्हणजे अजून तुम्ही घरी सांगितलेलंच नाही. अगं यात लपवण्यासारखं काय? उलट तू तर प्राऊडली सांगायला पाहिजे की मी मुजुमदारांकडे काम करते. असो, टेन्शन घेऊ नको. मी आलोय ना, मी सांगतो. धैर्य ऐकून घे सर, मी काय म्हणते. सर प्लीज असं नका करू सर, प्लीज. नमस्कार, शिक्षण महर्षी भाऊराव नाईक. हे बघा तुम्ही इथं भाऊ भाऊ, तुम्ही काळजी करू नका. आधीच तुमची तब्येत नाजूक आहे. मी एका विशेष कामासाठी आलोय.